मागच्या दिशेने जाऊयात. ओव्हर क्रमांक 1 पहिला बॉल हाताला जातोय. पहिला चेंडू केला जातोय. फिल्डर येईल तो करतोय चुकी. या बॉल वरती पाहिलं तर जरूर एक धाव ऍड करतोय आम्ही. एक धाव ऍड केली जाणार आहे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल एक वरती. एक रन स्कोर कार्ड वरती जरूर सजली आहे. एक बॉलचं आपण पाहिलं तर खेळ पूर्ण झाला. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. बिटला ऑडियन्स जर जिंकली तर 500 जमा होतील याची देखील नोंद घ्या. अभिमन्यू जाधव यांच्या माध्यमातून वन कोसवड्या आपण पाहिलं तर आलाय डॉटफॉल जरूर येतोय. फटका खेळला जातोय. गॅप शोधलाय. क्रिकेट मधील पुस्तकी फटका 4 धावा मिळवून देणारा. 4 धाब्यासाठी जरूर चौकार आला. 4 धावा मिळवून देणारा. 4 धावा मी ऍड करणार आहोत. 4 धाब्यानं धावफलक आपण पाहिलं तर 5 वरती जाऊन पोहोचणार आहे. 5 रन स्कोर कार्ड वरती सजल्यात. 3 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झाला. अजून 3 बॉल बाकी आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. ओव्हर मॅच. पुढचा बॉल हाताला जाईल. कोणताही वेग घेऊ नका टीम. हो फटका खेळला जातोय. जाबा लागेल माघारी. बॅटर कौन होईल. चलो जाऊचा इशारा. धाबा धावफलकावरती आहेत 9. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन स्कोर कार्ड वरती सजल्यात 9. 9 धाबा आहेत स्कोर कार्ड वरती. एक ओव्हरचा खेळ संपलाय आणि पाहिलं तर एक ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा धावफलकावरती आहेत 9. 9 धाबा धावफलकावरती अगदी पाहिलं तर सजवल्या गेल्यात. एक ओव्हरचा तर खेळ झाला पूर्ण. बॅटिंग साठी अमोल दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर बॉलिंग साठी योगेश येतील. बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 घेऊन. ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यांना गोलंदाजी करायची आहे. सुहास यादव आपलं देखील आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. संदीप साहेब आपलं देखील आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. ओव्हर क्रमांक 2 बॉडीवरती आदळतोय तोपर्यंत पाहिलं तर बॉलीला चंचर करत 4 धाब्यासाठी होय चौकार आलाय. या बॉल वरती मिळतील 4 रन. चौकार लगावला जातोय. 4 धावा देणारा 4 धावा मिळवणारा वोट स्ट्रोक. या 4 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. 13 धावा आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये एक बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 5 बॉल बाकी आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वा ग्रामपंचायत प्रीमियर लीग गावडेवाडी गोजेगाव धुईलवाडी जोगेटेक 4 वाड्या 1 गाव अशी स्पर्धा. पटका खेळलाय हवेमध्ये फसला जातोय. कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. बॅटर कॉन चलो जाऊचा इशारा. या मॅच मध्ये साबा लागेल माघारी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या बॉल वरती बॅटर कॉन चलो जाऊ चा इशारा. नवीन बॅटर या लगेच मैदानाच्या आतमध्ये.
हॅलो हॅलो हॅलो. विलास कदम, कृपया आपण या ठिकाणी पाणी संपलेलं आहे, पाणीवाल्याला कॉल करायचा आहे आणि त्वरित या ठिकाणी पाणी मागून घ्यायचं आहे. विलास कदम. वाईट, पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या आहे 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. योगेश पवार यांचं सामना करेल यक्का. मागील मॅच मध्ये मला वाटतं वैयक्तिक वन साइड गेम खेळला होता तो यक्का याने विटलाय वॉरियर्स कडून. हे पहा कसा उत्कृष्ट टोलला चेंडू गेला 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 आणि इथं या ठिकाणी पाहूया 2 धाव पूर्ण केले. तिसरे धावेसाठी प्रयत्न करतायत. 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झालेली आहे. पुढचा चेंडू योगेश यांचा आणि या ठिकाणी रिवर्स शॉट खेळलेला आहे, परंतु इथं झेल बाद. झटका बसलेला आहे तो विटलाई वॉरियर संघाला. आनंद कदम यक्का यांच्या रूपामध्ये मागील सामन्यामध्ये वन साइड बॅटिंग केली होती यक्का याने आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु आता मात्र निराशजनक परिस्थिती पाहायला मिळते ती विटलाई वॉरियर्स मध्ये. पाहूया पुढचा फलंदाज विकास. उत्कृष्ट प्लेस केला चेंडू विकास यांनी आणि इथे मात्र धावबादचा चान्स आणि धावबाद झालेला तो विकास. विटलाई वॉरियर्सला झटक्यावर झटके बसत आहेत. ते प्रथम झटका आपण पाहिला तर त्या ठिकाणी शंकरच्या रूपामध्ये भेटला होता. द्वितीय आपण पाहिलं तर अमोल, तृतीय या ठिकाणी आनंद आणि चतुर्थ या ठिकाणी विकास. 16 धावसंख्या आहे 16. हा पुढील फलंदाज स्वतः संघ मालक यश साळुंके मैदानामध्ये प्रवेश करतायत आपल्या संघाचा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी. परंतु या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पैशाचा पाऊस पडतोय तो यश साळुंके यांच्यावरती. या ठिकाणी त्यांनी प्रत्येक चेंडू षटकार ठोकला, चौकार ठोकला तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे यश साळुंके यांच्यासाठी. प्रत्येकी षटकार 1001 रुपये यश साळुंके साठी. सौजन्य दिनेश सपका, डी स्पोर्ट्स वासे. पैसे जमा झालेत. बघायला गेलं तर विटलाई वॉरियर्स संघाचे संघ मालक आधारस्तंभ यश साळुंके मैदानावर आलेले आहेत. तसंच अजय सपकाळ गाडीवाले यांना गावावरून खास करून मला वाटतं 15,000ची बीट करून त्यांना संघामध्ये सामील केलेलं आहे ते विटलाई वॉरियर्स संघाने. आणि कुठेतरी मला वाटतं त्यांना वाटतं की हे स्टिअरिंग आहे, राईट लेफ्ट नुसतं हलणं ढुलणं फुलणं हेच चालू आहे त्यांचं. 2 दिवस झालं त्यांच्या बॅटला काही चेंडू लागत नाही म्हणजे प्रत्येकाने. आणि हा अतिरिक्त धावेचा इशारा सरांचा. अजय
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेश यांची आणि अजय आणि हवेत मारलाय म्हणून म्हणजे काय म्हणतात ना, अरे यार हे काय होतं हे मला मला वाटतंय सूर्यामुळे काही त्यांना वरती दिसलेलं नाहीये आणि सरांचा इशारा आहे तो 4 धावा. सर 1 मिनिट हा 1 मिनिट. सर एक मिनिट. चालू करा सर. कुठेतरी इथे थोडीशी कन्फ्युजन होतं. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेश यांची आणि मला हा सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा. भैरवनाथ टायगरचे संघ मालक नरेश कदम यांनी स्टेजवरती यायचं आहे. महेश कदम यांची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अभिमन्यू जाधव जर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवरती कृपया करून यायचं आहे. हॅलो अभिमन्यू जाधव, तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. तुमचं देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. बर कुठेतरी आमच्या नजरेतून तुम्ही लपला असाल पण तुम्ही स्टेज जवळ यायचं आहे. हो अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. प्रत्येक चेंडू अतिरिक्त धावेचा. यश साळुंके यांनी कुठेतरी आणि हा मी आलो तुझा अरे थ्रो टाकायचा होता. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेश यांची. आणि आज बॅक टू पवेलियन आणि यश साळुंके कुठेतरी उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये नॉन स्ट्राईक वर येऊन उभे राहिलेत. गेले 5 चेंडू ते नॉन स्ट्राईक वर आहेत. कमरेवरती हात जसा विठ्ठल जसा कमरेवरती हात ठेवून उभा आहे सगळ्या जगावरती त्याचं पाहणी आहे तसेच यश साळुंके आपल्या टीमची पाहणी करत आहेत. कुठेतरी आणि कोण आहे हे कोण आहे? हे कोण आहे? बिरजू? नाही 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 बिरजू नाही मला वाटतं बिरजू अजून काही उठले नाहीत. अशोक कदम आणि हे नवीन हत्यार काढलंय मॅनातनं. आता बघूयात आपण त्या हत्याराला धार आहे की नाही ते आता कळेल आपल्याला पहिल्या चेंडूवर. हा आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका पण रोशन यांच्या हातात आणि सेफली हँड. रोशन हे मिसफिल्डिंग करणार नाहीत. आणि काय चाललंय? यश साळुंके गेली 4 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे आहेत आणि पुढील बॅट्समन काय नाव? प्रथमेश. धाव संख्या झालेली आहे संघाची 24. कुठेतरी टीम बॅकफुटला मला वाटतंय दोन्ही आयकॉन लवकर तंबूच्या आसऱ्याने गेल्यामुळे कुठेतरी टीमला त्या यांचं स्पीडअप घ्यायचं आहे सर. स्पीडअप घ्यायचं आहे आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे ती महेश यांची. अतिशय सुंदर. प्रथमेश टू महेश आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू महेश यांचा. आणि
हा विकेट विकेट दिलेला आहे सरांनी आणि मला वाटतं ही हॅट्रिक झालेली आहे का आणि ही हॅट्रिक झालेली आहे तर महेश यांचं देखील स्वागत GPL कमिटीकडून आणि ग्रामपंचायत गावडेवाडी यांच्याकडून. यश साळुंखे कुठेतरी कमरेवर हात ठेवून विचार करतायत की आमच्यावर बारी येणार आहे की नाही, पण मला वाटतं कुठेतरी ओव्हर संपलेली आहे, आता बारी त्यांचीच आहे. मग बारी खंडायची की बाकी ठेवायची ते त्याने बघायचे. प्रत्येक चौकारास हॅलो प्रत्येक चौकारास यश साळुंखे यांच्यासाठी दिनेश सपकाळ यांच्याकडून प्रत्येकी चौकारास 100 रुपये आणि षटकारास 1001 रुपये. आणि 24 धाव संख्या 24 अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते यश साळुंखे आणि अतिशय लेगच्या दिशेने मला वाटतंय गेले 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 1000 जमा 1000 रुपये जमा झाले आहेत यश साळुंखे यांच्या. त्यांनी कुठेतरी स्वतःवर कमी विश्वास दाखवला होता. मी तुम्हाला बोललो होतो ना यश साळुंखे तसा गुणी खेळाडू आहे, त्यांना आजवर कुठेतरी ओपनिंगला संधी मिळाली नाही धुळवाडी संघामध्ये, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची बॅटिंगची शैली लपली गेलेली. परंतु यश साळुंखे चांगली बॅटिंग करतात, ते रात्री सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली आहे त्यांनी. तशीच आता देखील ते यांच्या बॅट मधून फटके जोर जोराचे निघत आहेत. महेश टू यश पुन्हा एकदा मारण्याचा फटका आणि हा डोक्याच्या वरनं गेला 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 आणि बॅकअप चांगला आहे. मला वाटतं हा रानटी आहे वाटतंय. कोण आहे, योग आहे का? हा योगेश रानटी. जर डुकार वरनं खाली आलं ना तर ह्यो माग पळण्याच्या नादात खडीवून खाली जातो, कारव्या मोडत खाली जातो, तसा तो पळालेला यश साळुंखे यांच्या बॅट मधून वैयक्तिक 2 चेंडू आणि 8 धावांवरती खेळत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत आहेत ते यश साळुंखे. आणि हा समोरच्या दिशेने मारलेला फटका कुठेतरी मला वाटतं वाईट चेंडू होता, परंतु त्या चेंडूला हा बॅट टाकल्यामुळे हा ऑफकट. आणि तुम्ही तुमचे 1000 रुपये घेऊन जायचे यश साळुंखे, तुम्ही 1000 रुपये तुमच्या हा हा नंतर ठीक आहे ठीक आहे ओके. हॅलो हॅलो अंकुश कदम, सुहास यादव, संदीप साहेब यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि हा पुन्हा एकदा विकेट. मला वाटतंय तू जा मी येतो तू जा मी येतो असं चाललेलं आहे ते विठला वॉरियर्स संघाचं. कुठेतरी झाडेची जी सावली आहे ना ती त्यांना कुठेतरी सावली कमी पडायला लागते, त्याच्यामुळे ते गरम झाले वाटते. आणि हा मला वाटतंय छोटा पॉकेट डायनामाइट गणेश. पुढील सामना शिव मल्हार वर्सेस मितांशी, दोन्ही संघाचे खेळाडू. धाव संख्या 32 32 32 32 4 विकेट झालेले आहेत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणेश टू महेश. आणि हा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू मला वाटतं ही देखील हॅट्रिक झालेली आहे. आणि मित्राचीच विकेट घेऊन सेलिब्रेशन करत आहेत ते महेश पवार. राजू कदम कुठेतरी उन्हातनं तापून आलेले आहेत. कुठेतरी स्लेजिंगच्या चोरट्या दाव्यांची सकाळी जी मागणी करत होते, कुठेतरी
आणि जर राजू कदम साहेबांचा कुणाकडे जर मोबाईल असेल तर तो मोबाईल त्यांच्याकडे जमा करायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस पाडायचा आहे. तर शिव मल्हार आणि मितांशी लवकरात लवकर. गणेश सर, कमिटी जरा पाण्याची सोय करायची आहे. आणि आमचा घसा जरा वाळका झालाय, जरा लिंबू सरबत पाजून वाला केला तर बरं होईल. आणि मला वाटतं इथे पाटील आलेले आहेत, प्रवीण पवार साहेब यांचं देखील कमिटीच्या वतीने इथे सहर्ष स्वागत करतो आम्ही. तुमचे देखील स्वागत आहे. शिव मल्हार, लवकरात लवकर तुमचं जेवण संपवून लवकरात लवकर यायचं आहे. मला वाटतं सरांना कुठेतरी उन्हाच्या तडाख्यात जरासं थंड करावं असं गणेश सरांना मी विनंती करतो. आणि मला वाटतं यश साळुंके यांची काहीतरी स्ट्रॅटेजी चालू आहे. शंकरने कुठेतरी आपल्या बेसिक गोलंदाजीवरती जर मला वाटतं कॅप काढलेली आहे यश साळुंकेनी. शंकर कुठेतरी त्यांच्या हातामध्ये मला वाटतं गोलंदाजीची धुरा देत आहेत की काय. आणि स्वतः संघ मालक, हे बघा दोन्ही संघ मालक एकमेकांशी कॅचची प्रॅक्टिस करतायत. सर तुम्ही जरा ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर ओकलेचे सनग्लासेस घ्या, काय घ्या, टोपीच्या वरती गॉगल अडकवा, याला काय अर्थ नाहीये. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. आणि कुठेतरी मला वाटतं थोडस मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग कुठेतरी येताना त्यांना फक्त त्यांच्याकडून जे बेसिक आहे ते घ्या. त्यांच्या तुम्हाला वाटेल की बघायला खूप सोपं वाटतंय पण करायला हाडाची काढ होते ते. त्याच्यामुळं मेहनत. आणि मला वाटतं कुठेतरी आता ही धुरा त्यांच्या हातात देतो आणि मी आराम करतो. सर स्कोर काय झालाय? 32-33 टू विन 32. आणि स्पीडअप घ्या सर, स्पीडअप घ्या. यश साळुंके तुम्ही अनुभवी गोलंदाज आहेत, स्पीडअप घ्या. अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आणि पुढील सामन्याचं टॉस पाडायचा आहे. मितांशी 11 वर्सेस शिव मल्हार. राजू साहेब एक ग्लास इकडे पण येऊ द्या जरा, गळा सुकलाय जरा. इकडे येऊ द्या साहेबा. आणि पुढील सामन्याचा टॉस पाडायचा आहे. शिव मल्हार वर्सेस मितांशी. दोन्ही संघाचे कर्णधार 5 मिनिटाच्या आत जर कर्णधार इथे आले नाहीत तर त्यांना पॅनलाइज केलं जाईल. कुठे जेवायला बसलेत? जेवायला योगेशचा फटका बघा आकाशाच्या दिशेने आणि विकास कॅच हिट. अरे हे कुठे
तू घे मी घे तू घे मी घे आणि शेवटच्या क्षणाला विकास म्हणतो की नाही तूच घे. हा म्हणजे ही कॅच कुठेतरी विकास यांची होती, कारण का विकास त्या दिशेला होते. त्यांनी कॉल करायचा होता की मी घेतो करून. ठीक आहे, होत राहतं, क्रिकेट आहे. स्पीडअप घ्या. शिव मल्हार लवकरात लवकर यायचं आहे. शिव मल्हार मितांशी दोन्ही संघांनी लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. पुढील सामना मितांशी वर्सेस शिव मल्हार. आणि योगेशांचा लेगच्या दिशेने हा षटकार हा गेलेला आहे. मला वाटतंय नीलकंठ रेसिडेन्सी मॅजेस्टिक, नीलकंठ मॅजेस्टिक या रेसिडेन्सी मध्ये चेंडू गेलेला आहे. आणि शिव मल्हारचे कर्णधार हलत डुलत फुलत इकडे आलेले आहेत. हे बघा पोटपूजा करून आलेले आहेत वाटतं, हसत आहेत पोटावरनं हात फिरवत. त्या मितांशीचे कर्णधार संघ मालक विजयजी कदम साहेब, मनीषजी कदम साहेब, तुम्ही आपल्या कर्णधारास लवकरात लवकर इकडे पाठवायचा आहे. आणि योगेश यांचा फटका बघा हा लेगच्या दिशेने कुठेतरी मला वाटतंय योगेश हा शॉर्ट पिच गोलंदाजीसाठी मारण्यासाठी उभा आहे. आणि स्ट्रॅटेजी बघा, कदाचित गोलंदाजाला फुल लेंथ खेळवायला सांगायला पाहिजे, तर फिल्डिंग चेंज करून लेग साईडला फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी त्यांच्या स्ट्रॅटेजी मध्ये कुठेतरी मला वाटतंय फेरबदल होत आहेत. तर आनंद कदम, शंकर सपका सारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत, यांनी देखील त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि पुढील चेंडू यश टू योगेश, अतिशय उत्कृष्ट. हा कुठे आहे गेला, मला वाटतं अरे हे कुठे ढगात काय चाललंय या आनंदचं, ढगात बॉल बघतोय का काय. पुढील सामन्याचा टॉस मला वाटतं मितांशीचा हुकमी एक्का साहिल कदम आलेला आहे. तर या सामन्याचा टॉस आमचे श्रीरंगजी सपकाळ दादा यांच्या हस्ते केला जाईल. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू आहे हा. ही गोलंदाजी आहे म्हणजे कमबॅक. जर हेच चेंडू टाकायचे पहिल्यापासून होते कुठेतरी ते ठीक आहे, उशिरा का होईना ते कमबॅक केला. आणि दत्तेश कदम कुठेतरी कामाचं कारण सांगून इथून पळ काढण्याच्या मागे असतात कायम नेहमीच. आणि आज संडे असून देखील जर ते बोलतात की आम्हाला काम आहे, अरे आमचं पण काम बंद केलंय, आम्ही 2 दिवस काही कामच नाही केलं. आणि शिव मल्हार टॉस विन. आणि शिव मल्हार मला वाटतं काय क्षेत्ररक्षण, हा मला माहिती आहे ना, गणपत ताटे म्हटलं की पहिला हात वर येणार. नाही क्षेत्ररक्षण नाही, बॅटिंग घेतलेलं आहे, बॅटिंग घेतलेले आहे. शिव मल्हार आणि मितांची कुठेतरी मला वाटतं त्या ह्याच्या मिसकॅल्क्युलेशन नुसार मुळे तुमचा टॉस उडवण्यात आला. आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी गणपत ताटे साहेब, इकडे जरा बघा माझ्याकडे, थांबा. तुमचा सामना नाहीये, तुमच्या आधी मला वाटतं खोत फायटर्स आणि केदारनाथचा सामना होईल, त्यानंतर तुमचा सामना होईल.
ठीक आहे, तुम्ही हात आता जरा पोटावून चोळा. आणि तिथं तुमचा सामना नाही, हे थोडं मिसकॅल्क्युलेशन झालं होतं, आम्हाला माफ करा. आणि उत्कृष्ट अशी हे क्षेत्ररक्षण विकास यांच्या माध्यमातून. आणि या खोत फायटरचे संघ मालक कर्णधार, तुम्ही पहिल्यांदा टीम आहे का बघा. आहे, हा ठीक आहे, टॉस पाडून घ्या. आणि महेश यांचा जोराचा फटका. आणि हे काय, आत जाऊ का बाहेर जाऊ का, मला काही समजलंच नाही त्यांचं. खोत फायटर संघाचे सर्व खेळाडू यांनी लवकरात लवकर इथे यायचं आहे, स्टेज जवळ यायचं आहे. आणि मला वाटतं ही सामना संपलेला आहे. टॉस शिव मल्हार करा, बॅटिंग करा तुम्ही. शिव मल्हार, मितांशी पुढचा खेळू का आम्ही? पुढचा खेळताय का? पुढचा खेळा ना, पुढचा. परत काय होईल माहिती आहे, टॉपर दोन्ही टीम आल्या ना की पुन्हा सलग 2 सामने खेळायला लागणार आहेत त्यांना. मितांशी या तुम्ही. मितांशी कुठे आहे? मितांशी तुम्ही या सगळ्यांनी, लवकरात लवकर या. सहकार्य करायचं आहे गणपत ताटे साहेब. गणपत ताटे साहेब, थोडस सहकार्य करा. या मागील सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो योगेश पवार यांनी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा आहे. गणपतजी ताटे साहेब, दगडू यमकर साहेब, थोडस तुम्ही सहकार्य करा. बॅट्समन संदीपजी ताटे साहेब, तुम्ही